इराण इस्रायल युद्धात 4 मार्चला एक मोठी घटना घडली. अशी घटना जी सहसा घडत नाही. बुधवारी अमेरिकेनं हिंद महासागरात इराणी युद्धनौका बुडवण्यासाठी सबमरीनचा वापर केला. अमेरिकेच्या सबमरीननं श्रीलंकेजवळ इराणी वॉरशिप बुडवली. यात 87 जणांचा मृत्यू झाला. ही घटना भारतासाठी महत्त्वाची आहे, कारण हे इराणी वॉरशिप एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी भारतात आलं होतं आणि भारतातूनच हे परत जात होतं. पण ही घटना फक्त भारतापुरची किंवा इराण-अमेरिका एका युद्धापुरतीच मर्यादित नाहीये. ही घटना महत्त्वाची आहे कारण दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच कुठल्या तरी देशानं समोरच्या देशाची युद्धनौका बुडवली आहे. पण ही घटना नेमकी आहे काय? युद्ध सुरू असताना थेट युद्धनौका बुडवणं हा कुठला इशारा आहे आणि या घटनेचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो? तर मंडळी, सगळ्यात आधी काय घडलं ते पाहूयात. 4 मार्चला युनायटेड स्टेट्सच्या सबमरीननं इराणच्या युद्धनौकेवर टॉर्पेडो अटॅक केला. आता टॉर्पेडो अटॅक म्हणजे काय? तर जनरली मिसाईल्स जमिनीवरून किंवा फायटर जेट्सवरून लॉन्च केले जातात. पण जेव्हा मिसाईल्स सबमरीन थ्रू म्हणजेच पाण्याच्या खालून लॉन्च केलं जातं, तेव्हा तो असतो टॉर्पेडो अटॅक. अमेरिकेनं हा टॉर्पेडो अटॅक IRIS देनावर केला. हा अटॅक झाला श्रीलंकेच्या गॅली शहरापासून फक्त 40 नॉटिकल माइल्स लांब. श्रीलंकेच्या सागरी हद्दीत हा हल्ला केल्यानंतर अमेरिकेकडून एक व्हिडिओसुद्धा प्रसिद्ध करण्यात आला, ज्यात हल्ला कसा झालाय हे दाखवलं गेलंय, पण सोबतच हल्ल्याची भीषणतासुद्धा दाखवली आहे. या हल्ल्यात इराणचं प्रचंड नुकसान झालं. 4 मार्चला इराणी वॉरशिप IRIS देना गॅलीच्या दिशेनं म्हणजेच पश्चिमेकडे प्रवास करत होते. त्याचवेळी अचानक अमेरिकन सबमरीननं या वॉरशिपवर टॉर्पेडो अटॅक केला. हा हल्ला झाल्यानंतर मोठं स्फोटन झालं आणि इराणच्या युद्धनौकेवरची वीज लगेचच गेली. काही मिनिटात हे वॉरशिप पाण्यात बुडायला लागलं. त्यामुळे क्रू मेंबर्सने जहाजाला धोका असल्याचा सिग्नल दिला. त्यानंतर श्रीलंकन नौदलानं या जहाजाच्या दिशेनं धाव घेतली. श्रीलंकन नौदलाची जहाजं, रेस्क्यू हेलिकॉप्टर्स, मेडिकल टीम्स पोहोचल्या. रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आलं. या जहाजावर 180 क्रू मेंबर्स होते. त्यापैकी 87 जणांचे मृतदेह सापडले होते. 32 जणांना वाचवण्यात आले. तर अजूनही अनेक जण बेपत्ता आहेत. त्यांना रेस्क्यू करण्यात येत आहे. त्यांना गॅले हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण या सगळ्यात एक महत्त्वाचा प्रश्न आहे. इराणी वॉरशिप भारताजवळ काय करत होतं? तर हे वॉरशिप भारतात राजनैतिक नौदल भेटीसाठी आलं होतं. विशाखापट्टणम जवळ मागच्या 15 दिवसात भारतीय नौदलाचे 3 कार्यक्रम झाले. पहिला कार्यक्रम IFR आंतरराष्ट्रीय नौदल आढावा हा एक जागतिक नौदल कार्यक्रम आहे, जिथे अनेक देश त्यांची जहाजं आणतात आणि त्यांचं प्रदर्शन करतात. हा कार्यक्रम प्रामुख्याने भारतीय नौदलाद्वारे आयोजित केला जातो. दुसरा आणि सर्वात मोठ्या कार्यक्रमांपैकी एक म्हणजे मिलान नौदल सराव, ज्यामध्ये 75 देशांनी भाग घेतला. हा आशियातील सर्वात मोठ्या नौदल सरावांपैकी एक आहे. मिलान नौदल सरावात अमेरिकन नौदल, रशियन नौदल, इराणी नौदल आणि इतर अनेक देशांचा समावेश होता. त्यानंतर तिसरा कार्यक्रम होता इंडियन ओशन नेव्हल सिम्पोजियम. हा कार्यक्रम म्हणजे एक प्लॅटफॉर्म आहे, जिथे हिंद महासागरातील नौदल आणि हिंद महासागराशी संबंधित सगळे देश त्यांची जहाजं पाठवतात. या तिन्ही कार्यक्रमांसाठी इराणचं IRIS देना हे वॉरशिप भारतात आलं होतं. हे कार्यक्रम झाल्यानंतर हे वॉरशिप इराणला परत जात होतं. त्याच दरम्यान हा अटॅक झाला. 17 फेब्रुवारीला भारताच्या ईस्टर्न नेव्हल कमांडनं एक ट्विट केलं होतं. यात म्हटलंय, इंडियन नेव्ही वेलकम्स IRIS देना. साहजिकच भारतानं या वॉरशिपला दिलेलं महत्त्व यातून अधोरेखित होतं. पण IRIS देना नेमकं किती शक्तिशाली होतं? तर या इराणी युद्धनौकेनं 2021 मध्ये काम सुरू केलंय. IRIS देनाचं वजन 1500 टन आहे, तर लांबी सुमारे 95 मीटर आहे. या वॉरशिपमध्ये 180 क्रू मेंबर्सची क्षमता आहे. IRIS देनामध्ये इराणचं नूर क्रूज अँटीशिप मिसाईल तैनात आहे. हवेत मारा करू शकणारी मिसाईल तैनात आहे. सोबतच हेलिकॉप्टर डेकसुद्धा आहे. त्यामुळे इराणच्या या वॉरशिपची ताकद मोठी आहे. पण अमेरिकेनं या वॉरशिपवर हल्ला का केला?
तर अर्थातच सध्या सुरू असलेलं इराण विरुद्ध अमेरिका युद्ध. अमेरिका आणि इस्रायलनं मिळून केलेल्या हल्ल्यात इराणचा सुप्रीम लीडर अयातुल्लाह अली खामेनीचा मृत्यू झाला. पण त्यानंतर माघार न घेता इराणने आणखी तीव्रतेनं अमेरिकेच्या एअरबेसवर हल्ले चढवले. त्यानंतर अमेरिकेनं हा हल्ला केला आणि या हल्ल्याचं मिलिटरी टार्गेट म्हणून समर्थन सुद्धा केलं. अमेरिकेचं म्हणणं आहे की इराण वॉरशिप जरी भारतातून परतत असलं तरी ते इराणच्या नौदल शक्तीचा प्रदर्शनाचा भाग होता आणि ही शक्ती नष्ट करून अमेरिकेला इराणची नेव्हल पॉवर कमी करायची आहे. IRIS देना ही इराणी बनावटीची वॉरशिप होतं. त्यांनी बनवलेल्या वॉरशिपपैकी सगळ्यात अत्याधुनिक वॉरशिप होतं. तेच अमेरिकेनं उडवलं. पण युद्ध सुरू असताना, मोठ्या प्रमाणावर हल्ले होत असताना हा एक अटॅक एवढा दुर्मिळ का आहे? तर कोणत्याही जहाजाचं बुडणं, विशेषतः सबमरीनच्या टॉर्पेडो हल्ल्यात बुडणं, ही जगाच्या इतिहासात महत्त्वाची घटना मानली जाते. 21व्या शतकात अशा घटना क्वचितच पाहायला किंवा ऐकायला मिळतात, कारण बहुतेक लढाया या मिसाईल्स, विमानं आणि ड्रोनने लढल्या जातात. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेनं सबमरीनने वॉरशिप नष्ट करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळेच ही घटना दुर्मिळ आहे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान अमेरिकेनं अनेक जहाजं, विशेषतः जापानी जहाजं नष्ट केली. अमेरिकेनं सबमरीन वापरून सुमारे 1300 जापानी जहाजं नष्ट केली. सर्वात मोठं उदाहरण म्हणजे USS आर्चर फिश. त्यांनी 1944 मध्ये जापानी विमानवाहू जहाज शिनानो नष्ट केलं होतं. ही जगाच्या इतिहासातली मोठी घटना मानली जाते. 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तानने भारताची विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत नष्ट करण्याची योजना आखली होती. पाकिस्तानने PNS गाझी ही लांब लल्ल्याची सबमरीन तैनात केली आणि भारताची INS विक्रांत शोधून त्यावर टॉर्पेडो अटॅक केला. पण हा अटॅक अयशस्वी झाला. त्यानंतर 3 डिसेंबर 1971ला घडलं ते म्हणजे भारताच्या INS राजपूतनं पाकिस्तानी पाणबुडी पाडली होती. पाकिस्तानी पाणबुडीवर मोठा स्प्लोशन झाला होता. पण पाकिस्तानच्या म्हणण्यानुसार हा स्प्लोशन स्वतःहून झाला होता. हा हल्ला झाला तेव्हा तिथे पाकिस्तानी सबमरीन PNS हंगोर होती आणि तिने भारतीय युद्धनौका INS खुकरीला लक्ष्य केलं आणि 9 डिसेंबर 1971ला भारताची युद्धनौका नष्ट झाली. यामध्ये 176 भारतीय शहीद झाले. त्यामुळे सबमरीनमधून टॉर्पेडो अटॅक करणं, समोरच्या देशाची युद्धनौका नष्ट करणं हे फारच दुर्मिळ समजलं जातं. पण या घटनेनंतर इराण आणि अमेरिकेनं नौदलाच्या हालचाली वाढवल्या आहेत. पण श्रीलंकेच्या सागरी हद्दीत घडलेली ही घटना भारताच्या दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, कारण हे भारताच्या अगदी जवळ घडले. त्यातही इराणी वॉरशिप भारतातल्या एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर परत जात होतं आणि त्याच वेळी हा अटॅक झाला, ज्यामुळे भारताची भूमिका आणि सागरी सुरक्षा या दोन्ही गोष्टी चर्चेत आल्यात. भारतात झालेल्या कार्यक्रमात अमेरिकन नौदल आणि इराणी नौदल या दोघांनीही भाग घेतला होता. जर इराणचं वॉरशिप इराणला परतलं असतं आणि त्यानंतर हल्ला झाला असता तर भारतावर याचा काही परिणाम नसता झाला. पण अमेरिकेनं भारताच्या जवळ असताना भारतातून जाणाऱ्या वॉरशिपला टार्गेट करत भारताला इशारा दिलाय का? याचा परिणाम भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणावर होणार आहे का, हे पाहणं महत्त्वाचं असेल. अमेरिकेचा हा हल्ला, त्या तीरांचं झालेलं नुकसान, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या सत्यवाणी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.